बघा आपली निकिता नवरी छान अशी तयार झाली आहे तिच्या हळद उठण्याच्या कार्यक्रमासाठी आणि कशी दिसते मी तुम्हाला तिचा पूर्ण लुक एकदा दाखवते. एकच मिनिट. शुभ सकाळ मंडळी. आम्ही निघालो आहोत वाईला आणि आज आशुताई सोबत आहेत आणि वैष्णवी सुद्धा आहे. तर थोडंसं किरकोळ काम आहे त्यासाठी निघालो आहोत आणि संध्याकाळी आहे निकिताची हळद उठण्याचा कार्यक्रम. तर त्यासाठी पुन्हा लवकर यायचं आहे आणि आज सकाळचं सगळं आवरलेलं आहे आणि आता निघतोच आहोत वाईसाठी. तर चला थोडी गडबड झाली त्याच्यामुळे पटकन व्हिडिओ घेते आणि मला तिथे जाऊन पण लगेच रिटर्न यायचं आहे. त्यामुळे मग चला. काय बघते? चावी दाखव. चावी दाखव बाबू. ही चावी दाखव. ये कर. बाय कर. बाय कर. बाय बायला काय चिलटा आले. बाय कर की. बाय. आता किती दिवस झाले त्याच्यावर तुम्ही लावली. पांढरच लेट होती माकडे पुढे पत्तेच लागत नाही पुढच्या. आमच्या बाबूला तोचू केलंय है ना. दोन तोचू. काय केलं पिलू? काय असतंय का? वाव. अच्छा कर की बाबा. अच्छा कर की. अच्छा. तू कर बाबा. नाही. हा कर. बघू कशा करते पिलू. पहिले कशी का आता कौचिक करते. अगं तिथं भाऊला काढले. आता इंजेक्शन शिकून दे ना. बाबाने दोन्ही भाऊला काढले. बारीक खुश. तू कल की का बाबू. तू दिसती का? शिवाय नाही कुठे मायाचे. विठ्ठल कर. विठ्ठल कर पिलू. त्यातल्यात वाजवते ते बघ कशी वाजवते. कसा तू कर. नाचा ढगाला नाचा. गणपती 10 दिवसात गावावर जायचं परत. काय आता वाजले आहेत 7 आणि जायचं आहे वर म्हणजेच लग्न घरी. आणि निकिताची आज हळद उठण्याचा कार्यक्रम आहे तिचा. तर आपल्याच म्हणजे वरच्या घरी मोठ्या ताईंच्या घरी मागच्या रूममध्ये तिचं मेकअप आणि म्हणजे पूर्ण तिला तयार करायचं आहे. तर तिथेच जायचं आहे. तर मी माझी सगळी बॅग भरून घेतलेली आहे. वॅनिटी बॅग बॉक्ससुद्धा रेडी आहे. तर चला निघते आणि लगेचच तिचं आवरून घेते आणि मग पुढे कार्यक्रमाला सुरुवातच होईल. तर मस्त सगळ्यांनी म्हणजे माझ्यासोबत धमाल करा, एन्जॉय करा आणि चला आज निकिताच्या हळद उठण्याच्या कार्यक्रमाला. तर मी आली आहे वरच्या घरी आणि इथे बघू शकता निकिता तयारच आहे. आता तिचा मेकअप करायला घ्यायचा आहे आपल्याला आणि तुम्ही इथे बघू शकता तिची स्किन कशा पद्धतीत आहे. थोडेसे असे खड्डे आहेत तिच्या चेहऱ्यावर. आणि चला आता मेकअप झाल्यावर बघूयात तिचा लुक कसा दिसतोय ते. ही बघा आपली निकिता नवरी छान अशी तयार झाली आहे तिच्या हळद उठण्याच्या कार्यक्रमासाठी आणि कशी दिसते मी तुम्हाला तिचा पूर्ण लुक एकदा दाखवते. एकच मिनिट. तर हे बघा आय मेकअप बघा आणि हेअरस्टाईल. टर्न कर थोडंसं. तुम्हाला हा लुक कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्कीच करा. चला तर उशीर झालेला आहे. आता लगेचच आपण निकिताला घेऊन जाऊ. इथे हळद उठण्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे आणि दारात छानसा मांडव घातलेला आहे. तिथे छोटंसं डेकोरेशन केलेलं आहे आणि इथे हा कार्यक्रम चालू केला आहे. इकडे अशी पद्धत आहे की म्हणजे नवरा असो किंवा नवरी असो म्हणजे नवरदेव किंवा नवरी असेल तर त्यांचे जे बिनलग्न झालेले भाऊ असतात तर त्यांना इथे बसवतात बाजूच्या पाटावर आणि त्यांनाही म्हणजे हळद उठणं लावलं जातं. असं म्हणतात की म्हणजे असं फक्त एक म्हणतात की म्हणजे त्यांचंही लग्न लवकर होतं. तर तिच्यापेक्षा जी लहान आहेत भावंड तर त्यांना बसवतात. तर इथे प्रत्येकाला असं वेगवेगळं म्हणजे बसवलेलं म्हणजे प्रत्येकाला
जी पण छोटी भावंडं असतील तर त्यांना इथे बसवतात. आता आधी आयुष होता, आता पियुषला बसवलेलं आहे आणि असं प्रत्येकालाच म्हणजे जे लहान आहेत त्यांना बसवतात. आणि तेव्हा सगळ्यांनी हळद उठण्याचं म्हणजे लेपन हळद उठणं दोघांनाही लावायचं, दोघांचं औक्षण करायचं आणि दोघांनाही लावायचं, अशा पद्धतीत हा कार्यक्रम असतो. तुमच्याकडे अशी पद्धत आहे का? असेल तरी कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा, नसेल तरी सांगा तुमच्याकडे कशी पद्धत आहे ती पण मला नक्कीच सांगा, नक्कीच कमेंट्स करा. आणि अशा पद्धतीने सगळे मग म्हणजे जे नंदन भाऊजाईंचं नातं असतं ना, तर इथे बघू शकता इथे एकमेकींना हळद लावतात, म्हणजे नंदेने भाऊजाईला लावायचं, भाऊजाईने नंदेला लावायचं, अशा पद्धतीत म्हणजे इथे सगळे एकमेकांना हळद लावतात. आणि त्यानंतर मग छानसं असं नाचगाणंही होतं आणि जेवणाचाही कार्यक्रम होतो, जेवणही होतं. तर जेवणाचं आपण पुढे पाहणारच आहोत. तर इथे आता बघू शकतो सगळे खूप लोक जमलेली आहेत आणि इथे छान असे सगळे म्हणजे हे अगदी लोळवलेलंच आहे. तुम्ही का लेट का? हळदीचा कार्यक्रम संपताच इथे सगळ्यांनी फोटोशूट केलं नवरीसोबत आणि सगळेच म्हणजे कौतुक करत होते की खूप छान मेकअप झाला आहे, खूप छान दिसते निकिता, मस्त मेकअप झाला आहे वगैरे. आणि खूप छान वाटलं मलाही ऐकून. तर इथे बघा सगळ्या या भाऊजाई आहेत, तर त्यांच्यासोबत इथे भाऊजाई नाही काकी आहेत, सगळ्या चुलत्या आहेत. तर चुलत्यांसोबत इथे तिने सगळ्यांसोबत इथे फोटो घेतलेला आहे आणि असे सगळ्यांबरोबरच फोटो घेतलेले आहे. तर चला जेवणातला मेनू पाहूयात काय आहे. तर इथे शिरा, भात आणि सांबार आहे.
या मंडळी जेवायला. तर आम्ही आलो आहोत आता घरी. आशुताईंचं चाललंय हळद काढायची. स्क्रब 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 क्रॉप चाललाय. अगं हळद कशी निघणार मग. हे थांबा तुम्हाला स्क्रब कोणता आहे सांगते. सांग सांग. हे आहे हिमालयाचं वॅलनट फेस स्क्रब. ओके, हे खूप छान आहे. हे नाही अशी स्क्रब केल्यानंतर आपली त्वचा खूप अशी स्मूथ, अशी शायनी शायनी अशी होते. आणि ब्लॅकेट्स मेन पॉइंट. अगं बाई, कळलं. मग तुम्ही पण हे वापरा असं तिला सांगायचं आहे. तुमची इच्छा. फुकटची जाहिरात करते. तर खूप छान पद्धतीने हळद उठण्याचा कार्यक्रम झाला आणि निकिता नवरी पण खूप छान दिसत होती आणि धमाल केली सगळ्यांनी. खूप धमाल केली, खूप मज्जा केली, मस्त वाटलं आम्हाला. थोडंसं म्हणजे आबांना अजून वर्ष झालेलं नाही आहे आणि थोडेच दिवस झालेले आहेत, त्याच्यामुळे लगेच म्हणजे नाही जात आहेत, त्यामुळे मग आम्ही जास्त सहभाग नाही घेतला. पण मुलींनी छान धमाल केली आणि आशू तर तुम्ही बघितलीच कशी नाचत होती आणि किती छान म्हणजे उड्या मारत होती. तिचा वेस्टर्न स्टाईल वेस्टर्न नाही सॉरी साऊथ गणपती डान्स आहे माझा. अच्छा, गणपती डान्स आहे तिचा. तो गणपती डान्स आहे आणि खूप फेमस आहे. खूप छान पद्धतीने करते गणपती डान्स. तर आता आलो आहोत घरी आणि तुम्ही निकिताला पाहिलाच असेल. तिचा मेकअप कसा झाला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. आणि मग आता व्हिडिओ इथे स्टॉप करते कारण आता वाजले आहेत 12:15. आता वाजले 12:15. आता वेळ झाली आरामाची. तर व्हिडिओ मी इथेच थांबवते. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत म्हणतेस आशू, म्हणतेस का? म्हणतेस का? नाही कानात पाणी जाते. ठीक आहे. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच मज्जा करत रहा. बाय.